करवंदाचा सीझन आहे आणि तुम्ही ही चटणी अजून ट्राय केली नाही, गरमागरम पुरीसोबत ही चटणी तुम्ही ट्राय करून बघा. आंबट, गोड आणि तिखट चवीची आमच्याकडे ही चटणी करवंदाच्या सीझनमध्ये नेहमी केली जाते. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. 1 ग्लास कणिक घेतली, 4 चम्मच बेसन घातलं, तिखट घातलं, मीठ घातलं, सावजी मसाला घातला, धणे जिरे पावडर घातलं, सावजीचा काळा मसाला घातला, हिंग घातलं आणि लसूण, हिरव्या मिरच्या, धणे आणि जिरं दरदरीत खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे. आणि हे घालायचं आहे पिठामध्ये. थोडं कांद्याच्या बिया घातल्या आणि थोडं अद्रक लसूण पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण कणिक मळून घेऊ, थोडं थोडं पाणी घालून. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि कणिक मळायची आहे. ही कणिक जास्त सैल मळायची नाही आहे, थोडी घट्टच ठेवायची आहे. आता मळून झाली आहे. आता आपण हे मुरत ठेवू 15 मिनटं. आता आपण 15 मिनटात करवंदाची चटणी करून घेऊ मुरतपर्यंत. करवंद मिक्सरमध्ये घातले, कोथिंबीर घातली, कढीपत्ता घातला, हिरव्या मिरच्या घातल्या 2-3, धणे आणि जिरं घातलं, गूळ घातला. गुळाने खूप छान टेस्ट येते. आणि चवीपुरतं मीठ घातलं. छान मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे एका बाउलमध्ये काढली. हे बघा छान हिरवी कंच चटणी झालेली आहे. हे बघा, वाव काय मस्त कलर आहे. आणि कच्चं तेल घालायचं आहे. याला फोडणी वगैरे करायची नाही आहे. कच्चं तेल घातल्याने याची चव खूप छान येते ह्या चटणीची. चटणी तयार झाली आहे. आता 15 मिनिटानंतर आपण ही कणिक आणखी एकदा मळून घेऊ, थोडं तेल घालून. पाणी घालायचं नाही आहे, थोडं तेल घालून मळून घ्यायचं आहे. तेलाचा हात घेऊन तेलाच्या हाताने छान अशी मळून घ्यायची आहे. छान कणिक मळून झाली. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ. हे बघा. आणि डब्याच्या झाकणाच्या मदतीने ह्या पुऱ्या कट करून घेऊ, छान शेप येण्यासाठी. छान अशा गोल आणि शेप छान दिसते. मग अशाच पूर्ण पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहे. आता एक एक आपण तळून काढू. हे बघा छान असे टम्म फुगतात आणि खूप छान खमंग आणि चवीला खूप छान लागतात ह्या पुऱ्या. हे बघा छान अशा फुगलेल्या आहेत. आता दुसरी पुरी तळून काढायची. 2-3 पुऱ्या मी तळून दाखवते. हे बघा किती छान टम्म फुगलेली आहे पुरी. याच प्रकारे पूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. हे बघा मी तोडून पण दाखवते किती छान फुगलेली आहे पुरी. वाव मस्त फुगली टम्म. हे बघा मी वेगळा पापुद्रा काढून दाखवते. हे बघा मस्त छान फुगलेले आहे पुऱ्या. टेस्ट खूप छान लागते ह्या पुरीची. आपली पुरी आणि करवंदाची चटणी तयार आहे. ब्रेकफास्टमध्ये खूप छान अप्रतिम लागते ही सकाळच्या नाश्त्याला. तुम्ही पण ट्राय करून बघा हा नाश्ता. करवंदाची चटणी आणि मसाला पुरी जबरदस्त आहे. अशाच छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि